हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी मुख्य सेविका 102 पदांची जी भरती विद्यार्थी मित्रांनो झालेली होती, तर त्याचा जो निकाल आहे तो विद्यार्थी मित्रांनो 2 दिवसापूर्वी जाहीर झाला आहे, ज्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशन नंतर आलेले मार्क्स त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देण्यात आले आहेत। तर त्या अनुषंगाने तुमचा कट ऑफ किती लागेल हा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत। तर लक्षात घ्या, सर्व स्टुडंटचे मार्क त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातून आपण काय केलं, ॲनालिसिस केले की सपोज 170 अबोव किती लोक आहेत, 160 अबोव किती लोक आहेत, असं आपण ॲनालिसिस केलं आहे। त्यावरून कट ऑफ किती लागू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे। त्यापूर्वी लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी महिलांनी अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीकरिता फॉर्म भरला असेल तर त्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे। आपण आपल्याकरिता अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच घेऊन आला आहोत। यामध्ये तुम्हाला 18,500 प्लस प्रश्न भेटणार आहेत। प्राईज आहे फक्त 249 रुपये। याकरिता तुम्हाला 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे। बाकी डिटेल्ससाठी आपण व्हॉट्सअप करू शकतात। तसेच लक्षात घ्या, आपण आपल्याकरिता एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, ज्यावर आपण डेली MCQ प्रॅक्टिस करून घेणार आहे। त्याकरिता तो जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ICDS अंतर्गत भरती 2025 तो तुम्ही जॉईन करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे। आणि हे जे 18,500 प्लस चं विद्यार्थी मित्रांनो जे पॅकेज आहे त्यामध्ये तुमचं पूर्ण विद्यार्थी मित्रांनो तयारी होणार आहे। त्यामुळे बाकी कोणतंही मटेरियल घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही। तर आता कट ऑफ विषयी विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करूया। तर लक्षात घ्या, एकूण तुम्हाला किती जागा होत्या, तर 102 जागा होत्या। त्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ओपनसाठी विद्यार्थी मित्रांनो ओपन याकरिता 27 जागा होत्या। त्यामध्ये मग सर्वसाधारण महिला वगैरे हे सर्व मिळून 27 जागा होत्या। आणि लक्षात घ्या, आपण PDFचं ॲनालिसिस केलं, त्यातून आपल्याला एक गोष्ट कळाली की 160 प्लस विद्यार्थी मित्रांनो 20 ते 22 विद्यार्थी त्या ठिकाणी आहे। 155 ते 160 मध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास किती आहे, 60 विद्यार्थी आहेत। जर आपण हे कम्पेअर केलं 60 आणि 20 80 या ठिकाणी झाले, तर ओपनचा कट ऑफ जर बघायला गेलं तर 155 प्लस विद्यार्थी मित्रांनो 155 प्लस कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। 155 प्लस। यानंतर आता OBCचा कट ऑफ बघायचा आहे। OBC आणि जनरलचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जवळपास सारखा असतो। OBCच्या जर जागा बघायला गेलं तर OBCच्या जागा विद्यार्थ्यांनो त्या आहेत एकूण 19 जागा। आणि कट ऑफ जर ओपनचा 155 प्लस आहे, तर OBCचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 152 प्लस लागण्याची दाट शक्यता आहे। यानंतर EWSच्या जागा किती आहेत, तर EWSच्या जागा विद्यार्थी मित्रांनो होत्या 13। NTच्या जागा म्हणजे NT ABCD केलं तर 7च जागा आहे विद्यार्थ्यांनो। त्यामुळे NTचा जो कट ऑफ आहे तो विद्यार्थ्यांनो जास्त लागणार आहे। परंतु आपण जर बघायला गेलं तर 150 प्लस विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ पकडून चला, 150 प्लस हा कट ऑफ लागू शकतो। आणि NTचा कट ऑफ मी कारण की कसं आहे की 160 प्लस पण लागू शकतो। ती जी लिस्ट दिली त्यामध्ये ते कॅटेगरी दिली नाही। कॅटेगरी जर दिली असती तर अजून सोपं झालं असतं, परंतु त्या ठिकाणी कॅटेगरी देण्यात आली नाही। EWS NT कट ऑफ 150 प्लस चान्सेस आहेत। त्यानंतर SC आणि ST, SCच्या जागा किती आहेत, तर SCच्या जागा आहेत 13 आणि STच्या जागा आहेत 6। तर हा जो कट ऑफ आहे 145 प्लस लागण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्यांना 140च्या वरती मार्क आहेत ना, त्यांच्या काही चान्सेस आहे, होप आहेत की त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं। आता काही स्टुडंट म्हणतील की आम्ही खेळाडू आहोत, माजी सैनिक आहोत, अंशकालीन पदवीधर आहोत, प्रकल्पग्रस्त आहोत, भूकंपग्रस्त आहोत। तर यांचा जो कट ऑफ आहे ना तो विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की प्रिडिक्ट करणं अवघड आहे। कारण की लक्षात घ्या, 160 प्लसही जाऊ शकतो, 150 जाऊ शकतो, 120 जाऊ शकतो। आता कोण खेळाडू आहे, त्याला किती मार्क पडले, यामुळे तो कट ऑफ सांगणं थोडं अवघड आहे। परंतु खेळाडूच्या किती जागा आहेत, तर 5 जागा आहेत। त्यानंतर माजी सैनिकाच्या 15 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरच्या 10 जागा आहेत। त्यानंतर प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा, तर भूकंपग्रस्ताच्या एकूण 5 जागा विद्यार्थी मित्रांनो आहे। तर अशा पद्धतीने कट ऑफ आहे। परत एकदा सांगतो, ओपनचा कट ऑफ 155 प्लस, OBC 152 प्लस, EWS NT 150 प्लस, तर SC ST कट ऑफ 145 प्लस जाण्याची विद्यार्थी मित्रांनो दाट शक्यता या ठिकाणी आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी महिलांनी आपलं मटेरियल घेतलं होतं 102 पदांकरिता त्यांना खूप फायदा झाला आहे। आपले खूप सारे स्टुडंट्स या ठिकाणी चांगल्या मार्काने या ठिकाणी उत्तीर्ण झाले आहेत। तर लक्षात घ्या, आपणाला जर आपण अंतर्गत पदभरतीकरिता जर फॉर्म भरला असेल तर ICDS योजना, पोषण अभियान 2000 प्लस प्रश्न, सामान्य ज्ञान 4700
110 सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड पूर्ण कंटेंट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. प्राईस आहे फक्त 249. तर आजच परचेस करा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण जे एफर्ट्स घेतले आहेत त्याला पोचपावती म्हणून आपण खाली थँक्यू कमेंट विद्यार्थ्यांनो करायचं आहे.